भास्कर जाधव आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नाशिकमध्ये आपण पाहतोय अशोक खरातला अटक करण्यात आली आहे। एकनाथ शिंदेंचं भविष्य ते सांगायचे, रुपाली चाकणकर यांचं पण भविष्य त्यांनी सांगितलं होतं। 58 आक्षेपार्ह क्लिप त्यांच्याकडे सापडल्यात, पोलिसांनी त्यांना आता ताब्यात घेतलंय आणि संपूर्ण नाशिकमध्ये या घटनेनंतर कोण खरात ते मला माहीत नाही। मी माझ्या आयुष्यामध्ये कधी भविष्य बघितलं नाही, मी कधी मूर्त बघत नाही, मी कधी अंगठी गंडा दोरा धुपारा भगत असलं काही करत नाही। त्यामुळे कोण खरात आणि कोणी त्यांच्याकडे काय जाऊन बघितलं त्याच्यात मला भाष्य करण्याची गरज नाही। एक महत्त्वाचा प्रश्न सर अधिवेशन संपत आलेलं आहे, पण विरोधी पक्ष नेतेपद दिलं जात नाही। पक्षप्रमुख भेट घेतात अध्यक्षांची, मात्र तरी देखील काही तोडगा निघत नाही। तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे का हा सगळा? माझा आवाज दाबणं हे कोणालाही शक्य होणार नाही। ज्या दिवशी समोरून मर्यादा ओलांडल्या जातील त्या दिवशी मला सुद्धा कंट्रोल करणं हे त्यांच्या हातामध्ये राहणार नाही। परंतु एकंदरीत जे इतकं मोठं संख्याबळ जनतेने देऊन मोठी चूक केलेली आहे। कारण सरकारच्या डोक्यामध्ये एवढी हवा आहे की आमचं एवढं संख्याबळ आहे, आम्ही आता कसंही वागू, काही निर्णय करू, तो विरोधी पक्षाने मान्य करावा अशा एका भ्रमामध्ये आणि मस्तीमध्ये सरकार आहे। आणि त्याला कळत न कळतपणे म्हणण्याच्या सरळ अध्यक्ष एक प्रकारचं सहकार्य करतात, हे अत्यंत घातक आहे। नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न, एकनाथ शिंदे दिल्लीला जातात, बऱ्याच चर्चा होतात। आता चर्चा आहे की ऑपरेशन टायगर राबवलं जाईल, 6 खासदार शिवसेनेचे। प्रत्येक वेळेला पार्लमेंटचं अधिवेशन असतं त्यावेळेला देशाचे पंतप्रधान मोदी साहेब हे कधीही पार्लमेंटमध्ये हजर राहत नाही। त्यामुळे मला असं वाटतं की एकनाथराव शिंदेनी नरेंद्र मोदींचा आदर्श हा घेतलेला दिसतोय इकडे अधिवेशन आणि ते रत्नागिरीत आहेत। धन्यवाद आमच्याशी बात केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।